जिथे प्रत्येक दगडात इतिहास दडला आहे, जिथे प्रत्येक वाऱ्यात शिवरायांचं अस्तित्व जाणवतं, हा फक्त गड नाही तर हा आहे गडांचा राजा. तर नमस्कार मंडळी, मी गोविंद. स्वागत आहे तुमचं GS ट्रॅव्हल ब्लॉग्समध्ये. तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत दुर्गराज म्हणून ओळखला जाणारा आपला राजगड किल्ला. तर चला मग आपण एक्सप्लोअर करू. राजगड किल्ला पुण्यापासून साधारण 60 किलोमीटर अंतरावर वेल्हे गावाजवळ वसलेला आहे. गडाच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे या गावी आपण आपल्या गाड्या पार्किंगला लावून ट्रेकला सुरुवात करू शकतो. ट्रेकला सुरुवात करण्याअगोदर आपल्यासोबत आवश्यक पाणी बॉटल आणि स्नॅक्स घ्यायला विसरू नका, कारण इथून पुढे पूर्ण रस्त्यात एकही स्टॉल उपलब्ध नाही. जर तुम्ही निसर्ग, इतिहास आणि ट्रेकिंग प्रेमी असाल तर राजगड एकदा तरी जरूर पहा. हा गड फक्त एक गड नसून ही एक अनुभूती आहे. गडावर जाण्यासाठी मुख्य 2 मार्ग आहेत. एक म्हणजे पाली दरवाजा आणि दुसरा म्हणजे आपण जातोय तो चोर दरवाजा. जवळपास 3 तासांचा मध्यम अवघड ट्रेक करून आपण या चोर दरवाजापर्यंत येऊन पोहोचलोत. गडाला 3 महत्त्वाच्या माची आहेत: पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची. आता आपण आहोत पद्मावती माचीवर. इथंच आपल्याला हे खूप मोठं असलेलं पद्मावती तलाव बघायला मिळतं. पद्मावती तलाव हे गडावरील आकाराने सर्वात मोठा तलाव आहे. इथून पुढंच थोड्याच अंतरावर आई पद्मावती देवीचं मंदिर आहे. हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळापासून अस्तित्वात आहे. मंदिर लाकूड दगड बांधकामात साधे आणि प्राचीन स्वरूपात आहे. यात्रेकरू व ट्रेकर्स येथे थोडा विसावा घेतात. स्थानिक मावळे ट्रेकर्स दरवर्षी नवरात्र पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी पूजा करतात. दरवर्षी नवरात्रीनिमित्त याच ठिकाणी गडगोंधळी हा कार्यक्रम पार पाडला जातो. पद्मावती देवी मंदिर परिसरात असणारी ही समाधी छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली पत्नी व शंभू महाराजांच्या मातोश्री महाराणी सईबाईंची आहे. पद्मावती देवी मंदिरापासून समोर निघाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी राजवाड्याचे काही अवशेष बघायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेनंतर पहिलं राजधानीचं ठिकाण म्हणून राजगड निवडलं होतं. 1648 साली महाराजांनी इथे गड बांधायला सुरुवात केली आणि पुढची जवळपास 25 वर्षे हा गड स्वराज्याची राजधानी होता. या ठिकाणी हे जे घरासारखं स्ट्रक्चर दिसत आहे हे आहे अंबरखाना, ज्यामध्ये स्वराज्याचा दारुगोळा ठेवला जायचा. या ठिकाणी आपल्याला तोफेचे काही अवशेष बघायला मिळतात. खाण्यापासून समोर आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी प्रमुख 3 मार्ग लागतात. एक आहे तो बाले किल्ल्याकडे जाणारा, एक आहे तो संजीवनी माचीकडे आणि एक सुवेळा माचीकडे. सर्वात पहिले आपण बाले किल्ल्याकडे जाऊया. सह्याद्रीत फिरत असताना या लोकलपासून स्वतःचा बचाव करा. बाले किल्ल्याकडे जाताना आपल्याला थोडाफार अवघड ट्रेक बघायला मिळतो. थोड्याच वेळात आपल्याला दिसतोय तो बाले किल्ल्याचा महाकाय महादरवाजा. या महादरवाजाकडे बघून असं वाटतं जणू तो आजही आपल्या महाराजांच्या प्रतीक्षेत उभा आहे. जवळपास 350 वर्षे उलटून गेली, पण तरीही आजही जसाच्या तसा तटस्थ उभा आहे. महादरवाजातून समोर आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी एक जननी देवी मंदिर बघायला मिळतं. हे आहे जननी देवी मंदिर. या ठिकाणी आपल्यासोबत माकड दादा आहेत. हाय हाय करा माकड दादा, हाय. ते म्हणतात ना, राजगड कधीही नाराज करत नाही. कसला भारी व्ह्यू दिसतो इथून. महादरवाजातून बाले किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये आपल्याला ही एक चंद्रकोर आकाराचा तलाव बघायला मिळतं. शेकडो वर्षे जुनं टाकं. पावसाचं पाणी इथे इतक्या स्वच्छतेने साठतं की त्याची चव म्हणजे अगदी वेगळीच. इथून पुढं चालू होते ती म्हणजे राजसदर, ज्या ठिकाणी महाराज स्वतः आपले स्वराज्याचे निर्णय घ्यायचे.
मित्रांनो, कुठल्याही गडावर गेल्याच्या नंतर तिथे दिलेल्या सूचनांचं पालन करा आणि आपल्याकडून कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन होणार नाही याची काळजी घ्या. कधी काळी महाराज इथे राहायचे. आज जरी आपल्याला पडलेले अवशेष दिसत असले तरी इथल्या प्रत्येक दगड शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. पडलेल्या अवस्थेतील हे राजवाड्याचे अवशेष आपल्याला आपला इतिहास सांगतात की महाराजांनी माना झुकवून नाही तर माना कापून स्वराज्य निर्माण केलं. गडाच्या बालेकिल्ल्यावरून दिसणारी ही सर्वदूर पसरलेली संजीवनी माची किल्ल्याचा सर्वात मजबूत, विशाल आणि अत्यंत रणनीतीपूर्ण भाग आहे. मराठा साम्राज्यात या माचीचे खूप महत्त्व होते. आता आपण जातोय सुवेळा माचीकडे. राजगड किल्ल्याचा सुवेळा माचीच्या दिशेने असलेला हा चिलखती बुरुज रचनात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. इतिहास सांगतो की राजगडाच्या संरक्षणात चिलखती बुरुजाने मोठी भूमिका बजावली होती. इथून सैनिक दऱ्या तपासत, दूरवरच्या हालचाली लक्षात घेत गड सुरक्षित ठेवत असत. सुवेळा माचीकडे जाताना आपल्याला हे खूप जुनं आणि नैसर्गिक वाऱ्यामुळे व पावसामुळे तयार झालेलं रॉक फॉर्मेशन बघायला मिळतं. चिलखती बुरुज आणि सुवेळा माची दरम्यान भागात दिसणारी एक नैसर्गिक खडक रचना म्हणजेच हस्ती प्रस्तर. राजगड किल्ल्याच्या पूर्वेकडील बाजूला असलेली सुवेळा माची ही किल्ल्याचा सर्वात सुंदर, विस्तीर्ण आणि रणनीतीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची माची आहे. माची तुलनेने कमी गर्दीची असल्याने इथं बसून सह्याद्रीच्या खोल दऱ्या आणि ढगांचा खेळ अनुभवता येतो. राजगडाच्या पूर्व दिशेने येणाऱ्या शत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी ही माची अत्यंत उपयोगी होती. राजगड शिकवतो की इच्छा तिथं मार्ग, कारण इथूनच तर सुरू झाला होता स्वराज्याचा प्रवास. तर मित्रांनो, आजसाठी एवढंच. तुम्ही पाहत होता GS ट्रॅव्हल ब्लॉग्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या वेळी भेटू आणखी अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय शिवराय.